आणि आता जाऊयात पुण्याच्या गणपतीच्या दर्शनाला। पुण्यातलं छत्रपती राजाराम मंडळ प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे। यंदा ही मंडळानं पंजाबमधील दुर्गियाना मंदिराचा भव्य देखावा साकारलाय। हा भव्य देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लागते। पाहूयात। नमस्कार, NDTV मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जसं आपल्याला माहिती आहे की 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि सध्या पुणे शहरात असा ट्रेंड आहे की वेगवेगळी संस्कृती आणि परंपरा हे गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळे गणेश मंडळं दाखवण्याचा प्रयत्न करतात। कारण भारत असा देश आहे की जे विविधतेत एकता मानणारा देश आहे। आत्ता आपल्यासोबत राजाराम मंडळ यांचे अध्यक्ष आहेत युवराज निंबाळकर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की यामागची संकल्पना काय आहे। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। सगळ्यात पहिले तर आम्ही प्रत्येक स्वागत करतो छत्रपती राजाराम मंडळावर। आम्हाला तर सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की हा सगळा देखावा ह्याच्या मागची संकल्पना नक्की काय आहे। पहिली तर ही संकल्पना छत्रपती राजाराम मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे की हा देखावा करायचा। मागच्या वर्षीच आपण डिक्लेअर केला होता। 555वी गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने पंजाब किंवा अमृतसर किंवा पंजाबमधील एक चांगलं मंदिर किंवा गुरुद्वारा करायचा आमचा मानस होता। आणि याचं कारण असं एवढं होतं की शीख समाजाची जी काय पद्धत आहे, धर्माची पद्धत आहे, पूजा अर्चा असेल किंवा टापटिपणा असेल, व्यवस्था असेल, नियमितपणा असेल, शिस्तबद्धपणा असेल, काटेकोरपणा असेल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा बघत असाल तर की किती मोठा माणूस असून दे किंवा छोटा माणूस असेल त्याची सेवा करण्याची जी पद्धत असेल, म्हणजे एखादं डोनेशन केलं तरी कळत नाही, ह्या हाताचं त्या हाताला कळत नाही, तो प्रसार ते पद्धत इतर समाजाला इतर संस्कृतीलाही कळावी हा आमचा त्यामागचा उद्देश होता। गुरु नानक जयंतीला आम्हाला एक ऑनरेबल शीख संस्थेला करायचं, धर्माला करायचं होतं। त्या पद्धतीने आपण या अमृतसरमधली दुर्गाना टेम्पलची प्रतिकृती तयार केलेली आहे। कुठेही तुम्हाला असं दिसत नाही की कुठे वेड्यावाकडेपणा आहे, कुणी धूम्रपान करून आलेलं आहे किंवा कुठे शॉर्ट कपड्यात आलं आहे, असं पूर्णपणे सगळ्या गोष्टी पाळून इथे या लोक आलेले आहेत। मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही जी एकता आहे, ही जी भारत देशाची स्ट्रेंथ आहे आणि ही संस्कृती आहे, ही जगात कुठंच बघायला मिळत नाही। ती एक झलक आज आपल्याला छत्रपती राजाराम मंडळ। नक्कीच आपण जसं बघितलं की भारत खरंच हा एक सर्वधर्म समभाव आणि विविधतेत एकता ह्याचं खूप मोठं प्रतीक आहे। कारण इथे कोणाच्या भावना दुखावण्याचा अट्टाहास नव्हता, फक्त एक संस्कृती दुसऱ्या पारंपरिक संस्कृतीतून दाखवण्याचा हा एक निर्मळ प्रयत्न होता आणि तो यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।